स्टुडंट्स, आज आपण पाहतो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनच्या अंडर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय आहे? आपण या अगोदर नर्वस सिस्टीमची बेसिक आउटलाईन बघितली होती. नर्वस सिस्टीमची जी बेसिक आउटलाईन आपण बघितली त्यामध्ये आपण बघितलं होतं सेंट्रल नर्वस सिस्टीम, देन पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ऍक्च्युअली पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्येच इन्क्लूड केल्या गेलेली आहे. ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये ही जी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, त्याला अजून म्हणता येईल विसरल नर्वस सिस्टीम किंवा इनव्हॉलेंटरी नर्वस सिस्टीम. कारण विसरल नर्वस सिस्टीम म्हणजे ही जी नर्वस सिस्टीम आहे ती कंट्रोल करते सगळे विसरल ऑर्गन्स जे की इनव्हॉलेंटरी फंक्शन्स दाखवतात. फॉर एक्झाम्पल हार्ट आहे. हार्टचं जे फंक्शनिंग आहे दॅट इज नॉट अंडर अवर कंट्रोल. So autonomic nervous system, it controls it, the work it takes place automatically. So that's why autonomic nervous system. Digestion process आहे किंवा इतर किडनीचं फंक्शनिंग आहे. तर हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते कसे वर्क होतात, दॅट इज नॉट अंडर अवर कंट्रोल. ऑटोमॅटिकली वर्किंग इट इज गोइंग ऑन. तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, म्हणून त्याला आपण म्हणतो इनव्हॉलेंटरी. तर हे जे इनव्हॉलेंटरी फंक्शनिंग आहे हे केलं जातं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम द्वारे. तर हा जो पार्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे परत दोन प्रकार आपण बघितले होते, दॅट इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी जी आहे ती पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. असे परत दोन प्रकार येतात, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम बोथ आर अँटागोनिस्टिक इन फंक्शन. आता हाऊ इट वर्क्स दॅट वी विल सी. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे पॉइंट्स बघू आणि त्यालाच अँटागोनिस्टिक फंक्शन पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दाखवते कशा पद्धतीने. अँटेगोनिस्टिक म्हणजे व्हॉट एव्हर द फंक्शन. फॉर एक्झाम्पल हार्टचं फंक्शन आहे, हार्ट रेट इथे जर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इन्क्रीज करत असेल तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम त्याला डिक्रीज करते. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशा पद्धतीने ओरिजिनेट झालेली आहे अँड व्हॉट आर द फीचर्स ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दॅट वी आर गोइंग टू सी. फर्स्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वन बाय वन हे पॉइंट्स आणि देन वी विल सी इन अ डिफरेन्शिएट फॉर्म. आता क्वेश्चन विचारला जातो बरेच वेळा, व्हॉट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम और राईट नोट्स ऑन. त्यामध्ये दोन्ही तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सो मेनी क्वेश्चन्स इन अनदर वे मे बी आस्क्ड. फॉर एक्झाम्पल जसं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधला डिफरन्स सांगा. तर त्याही वेळेला आपण इझिली पॉइंट्स लिहू शकतो, बिकॉज sympathetic nervous system and parasympathetic nervous system are antagonistic in function. त्यामुळे त्याच्यातले डिफरन्शिएटिंग फॉर्म मध्ये ही सिस्टीम करणं अजून चांगलं सोयीस्कर आहे. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे पॉइंट्स पहिले वन बाय वन आपण लक्षात घेऊ अँड देन वी विल सी इन अ कंपॅरेटिव्ह मॅनर सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशी आहे, तर थोरॅकोलंबर. आता नुकतंच आपण जेव्हा मागच्या याच्यात क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व पाहिलं, स्पायनल नर्व मध्ये आपण पाहिलं की थोरॅसिक नर्व्स, लंबर नर्व्स कोणकोणत्या असतात, त्यामुळे ते रिजन्स तुमच्या लक्षात आलेले आहेत. तर T1 पासून थोरॅसिक जे वर्टिब्रे सुरू होतात दॅट इज द स्पायनल नर्व्स आपण पाहिलं, तर थोरॅसिक स्पायनल नर्व. तर या ज्या T1 टू L3, L मीन्स लंबर, हे त्याचं ओरिजिन आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशी आहे, तर थोरॅकोलंबर. थोरॅसिक पासून तर लंबर L3 जो आहे वर्टिब्री तिथपर्यंत जे गँग्लियॉन आहे म्हणजे नर्वस टिश्यू, सो दॅट इज द ओरिजिन ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. देन 22 pairs of sympathetic ganglia on lateral side of the spinal cord. आता आपण पाहिलं की जो स्पायनल कॉर्ड जो आहे जो वर्टिब्रल कॉलम मधून रन होतो, बरोबर आहे. त्यामुळे आपण सर्वायकल, थोरॅसिक, लंबर, सॅक्रल, कॉक्सिजियल हे ऑलरेडी बघितलेलं आहे. आता थोरॅकोलंबर ही ओरिजिन आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम T1 वर्टिब्री पासून L3 पर्यंत.
किती गँग्लियन आहे, सिम्पॅथेटिक गँग्लिया किती आहे, तर 22 पेअर्स ऑफ सिम्पॅथेटिक गँग्लिया. आणि लोकेशन काय आहे, तर लॅटरल साइड ऑफ स्पायनल कॉर्ड. जो स्पायनल कॉर्ड जो त्याच्यातून रन होतो व्हर्टिब्रल कॉलम मधून, जो स्पायनल कॉर्ड रन होतो त्या स्पायनल कॉर्डच्या लॅटरल साइड, म्हणजे लॅटरल साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड किती पेअर्स असतात, 22 पेअर्स. सिम्पॅथेटिक गँग्लिया. गँग्लिया simply the nervous tissue which do the function of sympathetic nervous system. ही जे पर्टिक्युलर नर्वस टिश्यू, गँग्लिया म्हणजे कन्सिडर करणार नर्वस टिश्यू, तर ते कोणते फंक्शन करणार, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं. लोकेशन कुठे आहे, तर जो स्पायनल कॉर्ड आहे त्याच्या साइडला, लॅटरल साइडला, लॅटरल पोझिशनला म्हणजे साइड पोझिशनला स्पायनल कॉर्डच्या. हे पूर्ण आता आपण डायग्राम मध्ये पुढे बघणारच आहोत. तर ते सगळे गँग्लिया प्रेझेंट असतात. आणि कोणत्या याच्यापासून, तर थोरॅसिक जो पार्ट आहे, थोरॅक्स टू लंबर, लंबरच्या थर्ड वर्टिब्रल पर्यंत याची पोझिशन आहे. त्यानंतर प्री गॅंग्लियोनिक नर्व फायबर्स शॉर्ट. त्याच्यामध्ये जे तिथून निघालेले जे नर्व फायबर्स आहेत, त्या स्पायनल कॉर्ड पासून जे निघालेले नर्व फायबर्स आहेत ते प्री गँग्लियोनिक सुरुवातीचे, आणि ते त्यानंतर त्या टार्गेट ऑर्गनला, जसं फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, तर तिथपर्यंत पुढे पोहोचणारे ते नेक्स्ट पोस्ट गँग्लियोनिक, असे दोन त्याचे फायबर्स असणारे. एक म्हणजे प्री गँग्लियोनिक सुरुवातीचे, आणि पोस्ट गँग्लियोनिक जे फायबर्स रीच होतात टार्गेट ऑर्गन पर्यंत, ते झाले पोस्ट गँग्लियोनिक. मग त्या फायबरची लेंथ वगैरे कशी आहे, तर प्री गँग्लियोनिक फायबर या सिम्पॅथेटिक मध्ये कसे असतात, शॉर्ट असतात. तर पोस्ट गँग्लियोनिक फायबर्स दीज आर लॉंग. ओके, तर याच्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ही अरेंजमेंट असते. प्री गँग्लियोनिक मीन्स सुरुवातीची जी नर्व फायबरची अरेंजमेंट आहे ती प्री गँग्लियोनिक नर्व फायबर, डायग्राम मध्ये आपण बघणारच आहोत. प्री गँग्लियोनिक नर्व फायबर हे शॉर्ट आहे, आणि त्याच्या पुढे जे टार्गेट ऑर्गन पर्यंत जे एक्सटेंड होणारे आहे फर्दर, ठीक आहे, तर ते पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर कसे आहे, लॉंग आहे. तर हीच कंडिशन अपोजिट असणार आहे पॅरासिम्पॅथेटिक मध्ये. ही झाली सिम्पॅथेटिक. तर पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय असते की प्री गँग्लियोनिक नर्व फायबर लॉंग, तर पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर शॉर्ट, अशी अपोजिट कंडिशन पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दाखवणार. तर आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये नेक्स्ट सिम्पॅथेटिक मध्ये ॲड्रिनालिन अँड नॉर ॲड्रिनालिन दीज आर प्रोड्यूस. आता हे ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन हे हार्मोन तुम्हाला माहिती आहे. इन स्ट्रेस कंडिशन समटाइम दीज आर सिक्रिटेड. तर दीज ॲड्रिनालिन अँड नॉर ॲड्रिनालिन दीज आर प्रोड्यूस. नेक्स्ट फाईट ऑर फ्लाईट सिस्टीम याला म्हटलं जातं. आता ही सिम्पॅथेटिक सिस्टीम अजून एका एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्यानंतर याचं मेन फंक्शन काय आहे, तर एक्साइटेटरी अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ द ऑर्गन्स ऑफ बॉडी एक्सेप्ट द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड एक्सक्रिटरी ऑर्गन. एक्सक्रिशन आणि डायजेशन वर हा दॅट इज स्लो इफेक्ट दाखवणार, बट स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ द ऑर्गन्स ऑफ द बॉडी. म्हणजे काय नेमकं, तर हे पहिले आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम समजून घेणार थोडक्यात अजून, आणि त्यानंतर आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे पॉइंट्स बघणार, बिकॉज इट इज अँटागोनिस्टिक इन फंक्शन. याच्याच अपोजिट ती पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असणार आहे. मग सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम पूर्ण पहिले बारकाईने सगळे पॉइंट्स कळाले की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम पण तुम्हाला ऑटोमॅटिकली काय, बाकी पोर्शन हा डायग्रामॅटिकली अजून आपण एक्सप्रेस करणार, पण दीज आर द पॉइंट्स हे समजणं गरजेचं आहे, म्हणजेच ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. तर पुन्हा एकदा पॉइंट्सवर लक्ष द्या. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आपण त्याची पोझिशन काय पाहिली, तर थोरॅको लंबर. तुम्हाला मी सांगितलं की ही जी नर्वस सिस्टीम आहे, स्पायनल कॉर्ड रन होतो व्हर्टिब्रल कॉलम मधून. व्हर्टिब्री मध्ये हे थोरॅसिक वर्टिब्री, लंबर वर्टिब्री तुम्हाला फॅमिलियर आहे. तर थोरॅसिक वर्टिब्री म्हणजे पहिला T1 पासून सुरुवात होते L3 पर्यंत. तर इथे हे जे काही नर्वस टिश्यू असतात ज्याला आपण गँग्लियन म्हणणार, ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम करतात. ते 22 पेअर्स आहेत. तर त्याचं पण एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, लॅटरल साइड ऑफ स्पायनल कॉर्डच्या लॅटरल साइडला आहे. त्यानंतर प्री गँग्लियोनिक नर्व फायबर जे स्टार्टिंग सुरुवातीचे आहेत त्याला मी काय म्हटलं, ते शॉर्ट आहे, आणि टार्गेट ऑर्गन पर्यंत ते पुढे जे नर्व फायबर एक्सटेंड होतात ते आहे लॉंग. ओके, त्यानंतर या ही जी सिस्टीम आहे कोणतं सिक्रेशन करते, ॲड्रिनालिन अँड नॉर ॲड्रिनालिन. या सिस्टीमला म्हटलं जातं फाईट ऑर फ्लाईट सिस्टीम. एक तर समजा फॉर एक्झाम्पल
फाईट ऑर फ्लाईट सिस्टीम म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्केरी सिच्युएशन मध्ये अगदी तुम्ही घाबरलेला आहात किंवा काहीतरी एखादा प्राणी तुमच्या मागे लागलेला आहे. फॉर एक्झाम्पल अ डॉग मीन्स पर्सन आफ्टर एनी पर्सन. तर तो जेव्हा ज्या वेळेला तो रनिंग करणार, एक तर आयदर इट विल बी फाईट ऑर आयदर इट विल बी फ्लाईट, पळून जाणार. तर मग ज्या वेळेला समजा फॉर एक्झाम्पल एखादा प्राणी मागे आहे आणि तो माणूस जर धावतोय तिथून, तर धावत असताना काय क्रिया होत असते? नॅचरली तो स्ट्रेन ज्या वेळेला रनिंग करत असेल तर नॅचरली मसल्सवर स्ट्रेन येणार. ठीक आहे, त्यामुळे लेग्स मसल्स म्हणा किंवा पूर्ण कम्प्लीट बॉडीमध्ये जो एक प्रकारचा मसल्स ची मुवमेंट जास्त होईल, मस्क्युलर मुवमेंट वगैरे. तर त्या कंडिशन्स मध्ये त्याला एनर्जीची जास्त आवश्यकता आहे. मग आता आपल्याला माहिती की एनर्जी आपल्याला कुठून मिळते? एनर्जी आपल्याला मिळते ग्लुकोज पासून. ठीक आहे, ग्लुकोजच्या ब्रेकडाऊन पासून मग एनर्जी आपल्याला मिळते. मग हा ग्लुकोज प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्यासाठी अजून कशाची आवश्यकता आहे? सर्क्युलेशनची आहे. म्हणजे ही लिंक पूर्ण देते आहे, सर्क्युलेशनची आवश्यकता आहे. म्हणजेच काय होईल? अशा कंडिशन्स मध्ये हार्ट रेट वाढलेले असते. आपल्याला जाणवते की जास्त हार्ट बिटिंग होत आहे ज्या वेळेला तुम्ही रनिंग करताय, वेन यू आर इन स्केरी कंडिशन, घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि त्यावेळेला रनिंग करताय, यू आर इन फ्लाईट कंडिशन. मग त्या कंडिशन्स मध्ये काय बदल होतात शरीरामध्ये? तर हार्ट रेट वाढलेले असतात. हार्ट रेट का वाढलेले असतात? कारण जी बॉडी ऍक्टिव्हिटी चालू असते त्याच्यासाठी एनर्जीची गरज असते. एनर्जी आपल्याला ग्लुकोज पासून मिळतो आणि तो ग्लुकोज फास्टली प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्यासाठी ब्लडचं सर्क्युलेशन व्हायला पाहिजे. आणि ब्लडचं सर्क्युलेशन होण्यासाठी ही हार्ट रेट जी आहे ते नॅचरली काय होणार? इन्क्रीज होणार. त्यामुळे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम काय राहील? की हार्ट रेट इन्क्रीज करणे. आता हार्ट रेट इन्क्रीज झाले, पण त्याचबरोबर अजून आपण काय चेंज बघतो? आपण जेव्हा जास्त एक्झरसाइजिंग कंडिशन मध्ये असतो किंवा रनिंग स्टेजमध्ये, त्यावेळेला ब्रीदिंग कॅपॅसिटी पण वाढलेली आहे. रेस्पिरेटरी रेट जो आहे तो सुद्धा आपल्याला वाढलेला दिसेल. म्हणजे ऑक्सिजनची डिमांड आहे अलॉंग विथ ग्लुकोज बरोबर. कारण की एनर्जी कशी मिळते? नॉट ओनली फ्रॉम ग्लुकोज, ऑक्सिजन त्याला ज्या वेळेला बर्न करेल. त्यामुळे हार्ट रेट तर वाढतात, पण त्याचसोबत रेस्पिरेटरी रेट पण वाढलेला असतो. तेही रेस्पिरेशन रेट वाढवण्याचं काम कोण करतं? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्यामुळे फाईट ऑर फ्लाईट का म्हटलेलं आहे? एखाद्या स्केरी सिच्युएशन मध्ये एक तर तुम्ही फाईट कराल किंवा तुम्ही फ्लाईट कराल. आणि नॅचरली ज्या वेळेला आपण घाबरलेलो असतो त्यावेळेला हा जो हार्मोन्स आहे ते हार्मोन्स किडनी सिक्रीट करत असते, ऍड्रिनालिन, नॉर ऍड्रिनालिन. आणि आता ही जी सिच्युएशन तुम्हाला सांगितली त्या सिच्युएशनचं हे एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने आपल्या बॉडी मधले बदल आपण ऑब्झर्व करायचे की खरंच स्केरी सिच्युएशन मध्ये काय कंडिशन आहे. वेन यू आर इन फ्लाईट कंडिशन, नॅचरली ज्या वेळेला तुम्ही पळता आहे जोरात त्यावेळेला हार्ट रेट पण वाढलेले आहेत आणि रेस्पिरेटरी रेट पण वाढलेले आहे. त्यामुळे ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम त्याला त्या पद्धतीने स्टिम्युलेट करते. त्यामुळे एक्साइटेटरी अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑर्गन्स ऑफ द बॉडी. पण त्या कंडिशन्स मध्ये तुम्ही बघा, ज्या वेळेला तुम्ही स्ट्रेस कंडिशन मध्ये त्यावेळेला काय होईल? पण डायजेशन प्रोसेस किंवा एक्सक्रिशन प्रोसेस कशी झाली असेल? स्लो झाली असेल. ती प्रोसेस स्लो डाऊन असेल. पण बाकी हार्ट रेट इन्क्रीज होतो आहे, त्यानंतर ब्लड वेसलची कॅपॅसिटी वाढलेली आहे, कॉन्स्ट्रिक्ट होतात आहे, हार्ट रेट वाढलेला आहे आणि रेस्पिरेटरी रेट पण वाढलेला आहे, ऑक्सिजनची पण डिमांड वाढलेली आहे. तर हे कोण करणार? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. म्हणून त्याला म्हणतो आपण फाईट ऑर फ्लाईट सिस्टीम. नेक्स्ट जी आहे ती आता पहा, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला आता आपण अँटागोनिस्टिक अपोजिट पॉइंट्स अजून आपण काही अँटागोनिस्टिक फंक्शन पुढच्या चार्ट मध्ये घेणार आहोत. तर आता आपण परत त्याची पोझिशन आणि सध्या याचे जे आहेत हे सगळे जे पॉइंट्स आहेत अपोजिट फॉर्म आपण इथे बघणार आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर याच्यामध्ये बघा याचं लोकेशन कसं आहे? क्रॅनिओ सॅक्रल ओरिजिन. आता क्रॅनियम तुम्हाला माहिती आहे, ब्रेन, आणि तिथून सॅक्रल रिजन तुम्हाला माहिती आहे. तर ब्रेन दॅट इज क्रॅनियल नर्व्स पासून तर हे सॅक्रल नर्व्स पर्यंतचं जे आहे ओरिजिन ते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दाखवते, क्रॅनिओ सॅक्रल. याच्यामध्ये गँग्लिया कसे इकडे जे आपण पाहिले सिम्पॅथेटिक गँग्लिया जसे स्पायनल कॉर्डच्या लॅटरल साइडला लोकेट आहे, पण इथे गँग्लिया क्लोज ऑर विदिन द वॉल ऑफ इफेक्टर ऑर्गन.
इफेक्टर ऑर्गन म्हणजेच काय, मसल्स आणि ग्लँड, जिथे तो स्टिम्युलस इफेक्ट पोहोचतो तिथे त्याला आपण म्हणतो इफेक्टर. जिथे इफेक्ट पोहोचतो, आपल्याला माहिती आहे जनरली कुठली मेकॅनिझम कशी होते, सेन्स ऑर्गन किंवा मसल ग्लँड पासून तर ब्रेन पर्यंत, आणि ब्रेन पासून जो इफेक्ट आपल्याला मसलला किंवा ग्लँडला मिळतो तो इफेक्ट मिळतो, म्हणून त्याला आपण म्हणतो इफेक्टर ऑर्गन. मग आता हे जे गँग्लिया आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचे गँग्लिया कुठे लोकेट आहे, तर इफेक्टर ऑर्गन आहे मध्ये लोकेट आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, the parasympathetic nervous system, it is having the location or origin craniosacral. त्यानंतर गँग्लिया क्लोज or within the wall of effector organ. तर इफेक्टर ऑर्गनच्या याच्यामध्ये किंवा त्याच्या जवळ या गँग्लिया प्रेझेंट असते, नर्वस टिश्यू पॅरासिम्पॅथेटिक. देन प्री गँग्लियोनिक, याच्या अपोजिट पॉइंट बघा, प्री गँग्लियोनिक आता तुम्हाला समजून सांगितलं त्याच पद्धतीने हे जे नर्व फायबर शॉर्ट आहे तर इकडे लॉंग आहे, अपोजिट कंडिशन. तर कुठली तरी एक कंडिशन लक्षात घ्यायची किंवा डायग्राम डोळ्यासमोर ठेवायची. त्यानंतर पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर शॉर्ट, इथे पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर सिम्पॅथेटिक मध्ये आपण लॉंग बघितलं, तर पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर शॉर्ट आहे, कारण गँग्लिया कशी आहे, क्लोज आहे इफेक्टर ऑर्गनला, त्यामुळे पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर शॉर्ट आहे. हा पॉइंट सांगायचा आहे की गँग्लिया कशी आहे, क्लोज आहे विदिन द वॉल ऑफ द इफेक्टर ऑर्गन, आणि त्यामुळे पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर कसे आहे तर शॉर्ट आहे. त्यानंतर इथे कोणतं सिक्रेशन होतं, ऍसेटिल कोलिन, हे न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट केलं जातं. ऍसेटिल कोलिन इज प्रोड्यूस बाय पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता ही नर्वस सिस्टीम कशी आहे, तर हाऊस कीपिंग सिस्टीम. ही रेस्टिंग कंडिशन मध्ये आपण म्हणू शकतो की रेस्टिंग कंडिशन मध्ये एखादी व्यक्ती रिलॅक्स बसलेली आहे आणि ती रिलॅक्स बसलेली आहे तर सगळ्या प्रोसेसिंग नॉर्मल होते, तिथे हार्ट रेट वाढायचा विषय नाही, तिथे रेस्पिरेशन रेट वाढायचा विषय नाही. एखादी व्यक्ती छान मस्त थिएटरमध्ये बसलेली आहे, एखादी फिल्म पाहते किंवा आपण घरी घर बसल्या छान टीव्ही बघतो आहे आणि रिलॅक्स स्टेज मध्ये आहे, तर त्या कंडिशन्स मध्ये काय होतं की आपले हार्ट रेट नॉर्मल आहे, त्याच्यानंतर आपले रेस्पिरेशन रेट वाढायचा विषय नाहीये. त्यामुळे इकडे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आपण बघितलं की फाईट आणि फ्लाईट सिस्टीम आहे, त्यामुळे इथे तुम्हाला त्या पद्धतीने मस्क्युलर ऍक्टिव्हिटी आहे. तर या कंडिशन्स मध्ये हार्ट रेट वाढलेले आहेत, रेस्पिरेशन रेट वाढलेले आहे, पण ही सिस्टीम कशी आहे, बॉडीला मेंटेन करते, रिलॅक्स करते. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियॉन, तर हे काय करते, हाऊसकीपिंगचं काम करते, तुम्हाला रिलॅक्स स्टेज मध्ये ठेवते, मेंटेन स्टेज मध्ये ठेवते, आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे हार्ट रेट इन्क्रीज होण्याचा प्रश्न नाही, रेस्पिरेशन रेट इन्क्रीज होण्याचा प्रश्न नाहीये, आणि त्यामुळे सगळं फंक्शनिंग नॉर्मली याच्यामध्ये असणार. देन हिअर इन्हिबिटरी इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ द ऑर्गन, जसे इथे स्टिम्युलेट करावं लागतं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये, ऑर्गनला स्टिम्युलेट केल्या जातं, जसं हार्ट आणि आपण याच्याबद्दल बघितलं लंग्स आहे, तर इथे कसं स्टिम्युलेट केल्या जातं, इथे इन्हिबिटरी इफेक्ट ऑन मोस्ट ऑफ द ऑर्गन. पण यामध्ये काय होईल की डायजेस्टिव्ह सिस्टीम मात्र पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जास्त स्टिम्युलेटिंग असेल, म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीम जसं आपण म्हणतो की रिकामं राहिले की आपल्याला खूप भूक लागते, तर तुम्ही रिकामे रिलॅक्स स्टेज मध्ये बसलेला आहात, तर याच्यामध्ये रिलॅक्स स्टेज मध्ये बसलेले आहेत, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट आपल्याला दाखवतोय. रिलॅक्स स्टेज मध्ये बसल्यानंतर आपल्याला बरेच आम्ही काय म्हटलं, जसं हार्ट रेट इन्क्रीज होण्याचा प्रश्न नाही, रेस्पिरेशन रेट पण नॉर्मल आहे, आणि त्यावेळेला आपली जी डायजेशन कॅपॅसिटी ही चांगली असते, आणि त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त भूक लागते. तर हे जे एक्सपिरियन्स आहे आपण केव्हा करतो, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये, पण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये डायजेशन प्रोसेस ही स्लो असते. आता हाच पुढचा चार्ट बघा, याच्यामध्ये पण कोणकोणत्या याच्यावर कसे कसे इफेक्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दाखवते, त्याचा हा छोटासा अजून व्ह्यू आहे. याच्यामध्ये काही या बेसवर काही क्वेश्चन्स पण विचारलेले आहेत की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑन द हार्ट बीट अँड द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, तर किंवा युरिनरी ब्लॅडरवर, हार्ट बीटवर असं क्वेश्चन विचारलेले आहे टेक्स्टबुक मध्ये. तर थिंक ओव्हर, किंवा या पद्धतीने जर आपण ही पूर्ण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम समजून घेतली तर तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. एक सिस्टीम व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे, सिम्पॅथेटिक, म्हणून मी सुरुवातीला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे सगळे पॉईंट समजून सांगितले, त्याला अँटागोनिस्टिक ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे. आता इथे आपण बघितलं हार्टबीट इन्क्रीज का होतो, तो तुम्हाला आता सांगितलं, हार्टबीट म्हणा किंवा हार्ट रेट इट इन्क्रीज आहे.
आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अ फाईट ऑर फ्लाईट सिस्टीम आपण त्याला कन्सिडर करतो. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये, स्केरी सिच्युएशन मध्ये हार्ट रेट इन्क्रीज होणार, कारण एनर्जीची जास्त गरज आहे. त्यामुळे ब्लड फ्लोची गरज जास्त आहे, आणि ब्लड फ्लोची गरज जास्त आहे म्हणजेच हार्टबीट वाढणार. म्हणून इथे आपण काय म्हटलेलं आहे, इन्क्रीज. पण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हाऊस कीपिंग सिस्टीम, यू आर इन अ रिलॅक्स अँड रेस्टिंग पोझिशन, त्यामुळे हार्टबीट नॉर्मल, इट इज इन अ डिक्रीज स्टेज. त्यानंतर ब्लड वेसल्स इथे नॅचरली काय झालेले आहे सिम्पॅथेटिक मध्ये, कॉन्स्ट्रिक्ट, कारण ब्लड फ्लो व्हायला पाहिजे. त्यामुळे इथे पण ब्लड वेसल्स कसे कॉन्स्ट्रिक्ट आहे, ते इथे डायलेट्स आहे. या टर्म्स आपण अगोदर बघितलेले आहे, वासो कन्स्ट्रिक्शन अँड वासो डायलेशन. आर्टेरियल ब्लड प्रेशर नॅचरली इन्क्रीज. आता इथे नॅचरली ब्लड प्रेशरची गरज जास्त आहे. हे सगळे पॉइंट्स एकमेकांशी लिंक आहे. जे एक्झाम्पल मी मगाशी समजून सांगितले की एक माणूस समजा धावतो आहे, त्याच्या मागे कुठला तरी प्राणी आहे, स्केरिंग कंडिशन मध्ये तो अजून धावतोच आहे, रनिंग कंडिशन आहे, त्यावेळेला मस्क्युलर ऍक्टिव्हिटी जास्त होतात आहे, तर नॅचरली हार्टबीट वाढणार, प्रेशर वाढणार, कारण की ब्लड तिथे अलॉंग विथ ग्लुकोज प्रत्येक सेल पर्यंत पोहोचल्या गेलं पाहिजे, जेणेकरून ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन एनर्जी तयार होईल. त्याचबरोबर रेस्पिरेटरी रेट वाढलेला असेल, ऑक्सिजन सुद्धा पोहोचेल. ठीक आहे, त्यामुळे आर्टेरियल ब्लड प्रेशर कसा होईल, त्यामुळे ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट होतील आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल. तर इकडे इन्क्रीज होण्याचा विषय नाही, डिक्रीज ब्लड प्रेशर इन पॅरासिम्पॅथेटिक. Pupil of the eye, this is dilates in case of the sympathetic effect. आणि या याच्यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट मध्ये कॉन्स्ट्रिक्शन आणि डायलेशन या टर्म्स आता तुम्हाला क्लिअर झालेले आहे. त्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टिनल मुवमेंट, मी जसं म्हटलं तुम्हाला, स्टमक अँड इंटेस्टाईन ही जी आहे इट रिटार्ड द पेरिस्टाल्सिस मुवमेंट आपण पाहिली आहे. इसोफेगस मधून जो हे होतो दॅट इज द फूड, ते एक्झाम्पल आपण बघितलं होतं पेरिस्टाल्सिस मध्ये, that is the rhythmic movement. Okay, तर दिस गॅस्ट्रोइंटेस्टिनल ज्या मुवमेंट्स आहेत मीन्स दॅट रिटार्ड्स पेरिस्टाल्सिस, ते इथे काय करतात, ऍक्सिलरेट द पेरिस्टाल्सिस. इथे डायजेशन प्रोसेस ही क्वाईट स्लो असणार आहे सिम्पॅथेटिक इफेक्ट मध्ये. का बरं, ते आपण पाहिलं, दॅट इज द एक्सेप्शन इन केस ऑफ डायजेशन अँड युरिनरी ब्लॅडर, इट रिलॅक्सेस द ब्लॅडर, अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम आहे कॉन्ट्रॅक्ट द ब्लॅडर. मग आता हे सगळे पॉइंट्स कसे झाले, इथे इन्क्रीज होते, इथे डिक्रीज होते आहे. ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट होत आहे, इथे डायलेट्स होत आहे. ब्लड प्रेशर इन्क्रीज होतोय, तर इथे डिक्रीज होतोय. प्युपिल ऑफ द आय डायलेट्स आणि कॉन्स्ट्रिक्ट. गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट रिटार्ड्स, इथे ऍक्सिलरेट्स केल्या जातात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमनी. युरिनरी ब्लॅडर इथे रिलॅक्स स्टेज मध्ये आहे, इथे काय होत आहे, त्याचं प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन होतं. पण इथे काय झालेलं आहे, रिलॅक्सेशन मोड मध्ये आहे, कारण ही सिस्टीम कशी आहे, फाईट अँड फ्लाईट कंडिशन आहे. आणि ही हाऊसकीपिंग रेस्टिंग स्टेज आपण म्हणू शकतो पॅरासिम्पॅथेटिकला. त्यामुळे या दोन्ही सिस्टीम एकमेकांशी कशा आहेत, तर अँटॅगोनिस्टिक इन फंक्शन. एक इन्क्रीज करण्याचं काम करते, तर एक डिक्रीज करण्याचं काम करते. तर दिस इज द मेन रोल ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, सो नेक्स्ट पुढचा जो पार्ट आपण डायग्रामॅटिकली बघणार, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. यामध्ये ही डायग्राम पहा, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, ते सगळे पॉइंट जे आहे, अँटॅगोनिस्टिक, हाऊ इट शोज द अँटॅगोनिस्टिक इफेक्ट, हे डायग्रामॅटिकली तुम्हाला इथे दिसतात. गॅंग्लियॉन काय आहे ते तुम्हाला कळेल. ब्रेनचं स्ट्रक्चर आपण इन शॉर्ट आउटलाईन मी तुम्हाला दाखवली ती पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि इकडे आपण बघतोय सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. So always you do comparative study about these autonomous nervous system, parasympathetic आणि सिम्पॅथेटिक. हे त्याचे दोन टाइप्स आहे आणि एकमेकांची अँटॅगोनिस्टिक फंक्शन्स दाखवतात आहे. तर हिअर यू कॅन सी दॅट इज द पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक. इथे क्रॅनिओ सॅक्रल ओरिजिन आपण पाहिलं होतं. तर याच्यामध्ये अजून काही डिटेल्स फंक्शन या डायग्राम्स मध्ये दाखवलेले. हे सगळे ऑर्गन्स आहे बघा, आणि दीज आर द ऑर्गन्स. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर, हे जे आहे इथे आपण या कंडिशन्स मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, दीज आर द चेन ऑफ द सिम्पॅथेटिक, दॅट इज द गॅंग्लिया. तर हे लॅटरल साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड, सिम्पॅथेटिक गॅंग्लिया तुम्हाला दिसते, हे टार्गेट ऑर्गन्स आहे. प्री गॅंग्लियॉनिक फायबर अँड पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर, हे झाले प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर आणि हे झाले पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर. तर यामध्ये हे जे पूर्ण नर्वस टिश्यू आहे, दीज आर द गॅंग्लिया, दीज आर डूइंग द फंक्शन ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम.
तर ही चेन आहे सिम्पॅथेटिक गँग्लियाची, ही इथे क्लिअर तुम्हाला दिसते. हा स्पायनल कॉर्ड आहे, मेडुला ऑब्लॉंगेटापासून एक्सटेंड झालेला हा पूर्ण स्पायनल कॉर्ड आहे. आणि या स्पायनल कॉर्ड मध्ये हे काय इंडिकेट करतात आहे, सिम्पॅथेटिक गँग्लिया. आणि हे प्री गॅंग्लियोनिक नर्व फायबर आणि पुढे जे एक्सटेंड होतात दॅट इज द पोस्ट गॅंग्लियोनिक नर्व फायबर. मग आता हे जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आता जे पॉइंट्स आपण पाहिले ते डायग्रामॅटिकली इथे दाखवलेले आहे. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द प्युपिल होत आहे आणि त्याचबरोबर इनहिबिट सिक्रेशन ऑफ टीयर. त्यामुळे कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे इथे इनहिबिट द सिक्रेशन ऑफ टीयर, ते इथे डायलेट द प्युपिल अँड स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ टीयर. अपोजिट कंडिशन आहे. इथे काय होत आहे की स्टिम्युलेट द फ्लो ऑफ सलायवा, तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते, इनहिबिट द फ्लो ऑफ सलायवा. एक इन्क्रीज करते, एक डिक्रीज करते, एक डिक्रीज करते तर एक इन्क्रीज करते. या पद्धतीने अपोजिट फंक्शन्स दोन सिस्टीम दाखवणार आहे. त्यानंतर हे जे आहे स्लोज द हार्टबीट आपण पाहिलं, हार्टबीटचा रेट कमी आहे तर इथे सिम्पॅथेटिक मध्ये ऍक्सिलरेट द हार्ट रेट. ठीक आहे, तर या पद्धतीने इथे ऍक्सिलरेशन दाखवलेलं आहे. देन कॉन्स्ट्रिक्ट द ब्रॉन्काय, ब्रॉन्कायचं कॉन्स्ट्रक्शन झाल्यामुळे डायलेट ब्लड वेसल्स हे आणि लो बीपी. आणि इकडे कॉन्स्ट्रिक्शन असतं, आपण बघितलं की इथे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ब्लड व्हेसल्स कसे असतात, कॉन्स्ट्रिक्शन दाखवतात. त्यामुळे बीपी हा इन्क्रीज झालेला आहे. अँड डायलेट द ब्रॉन्काय, ऑक्सिजनची डिमांड खूप आहे त्यामुळे ऑक्सिजन रीच करणं गरजेचं आहे. इथे रिलॅक्स पोझिशन मध्ये आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. कॉन्स्ट्रिक्ट द ब्रॉन्काय, ऑक्सिजनची तितक्या प्रमाणात गरज नाही जितक्या प्रमाणात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये इथे ऑक्सिजनची डिमांड जास्त आहे. त्यामुळे कॉन्स्ट्रिक्ट पॅरासिम्पॅथेटिक मध्ये कॉन्स्ट्रिक्शन दाखवेल ब्रॉन्कायचा आणि डायलेट द ब्लड वेसल. त्यामुळे बीपी पण कसा असेल, लो. अपोजिट कंडिशन इथे ब्रॉन्काय डायलेट असल्यामुळे ऑक्सिजन हा जास्तीत जास्त घेतला जाईल. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसलमुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल आणि ग्लुकोज जो आहे तो प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवला जाईल फोर्सफुली. देन स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन आपण पाहिलं. हे स्टमकचं जे आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये व्यवस्थित फंक्शनिंग चालू आहे स्टमकचं, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं. आणि त्यामुळे आपल्याला भूक लागते, जसं आत्ताच मी बोलली की रिकाम्या पोटी जास्त भूक लागते. तर ही जी नॉर्मल स्टेज आहे रेस्टिंग कंडिशन मध्ये, तर तुम्हाला फिलिंग होत आहे यू आर हंग्री अँड यू कॅन डायजेस्ट एव्हरीथिंग वेल. तर डायजेशन प्रोसेस ही प्रॉपर चालू असते. पण इथे काय होतं, इनहिबिट द पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन, त्या स्केरी सिच्युएशन मध्ये डायजेशन प्रोसेस ही स्लो डाऊन होते. त्यानंतर इथे दिलेलं आहे परत बघा, स्टिम्युलेट द रिलीज ऑफ द बाईल, तर अपोजिट कंडिशन आहे. दॅट इज इथे स्टिम्युलेट द रिलीज ऑफ द बाईल अँड हिअर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ब्लॅडर. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ही इथे नॉर्मली वर्क करते, इथे थोडी स्लो डाऊन झालेली आहे. इथे कॉन्ट्रॅक्शन दाखवते ब्लॅडरचं, इथे ब्लॅडर रिलॅक्स आहे, इनहिबिट द ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन. इकडे कॉन्ट्रॅक्शन प्रॉपर चालू आहे आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये इनहिबिट द ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन. सिक्रेशन ऑफ ॲड्रिनालिन हे महत्वाचं आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही क्रिएट करते स्ट्रेस, त्यामुळे ॲड्रिनालिन हार्मोन जो आहे तो किडनी सिक्रेट करत असतो. आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये ॲसिटिल कोलिन सिक्रेट होते. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये लक्षात घ्या ॲड्रिनालिनचं सिक्रेशन होते. सुरुवातीलाच तुम्ही लक्षात घेऊ शकता की that is the sympathetic nervous system is a fight or the flight condition it shows, and this is the relaxing resting stage or the housekeeping system आपण parasympathetic ला म्हणतो. आणि sympathetic हे दुसरं नाव लक्षात घेतलं की that is the that is the fight or flight system. तर हे पॉइंट्स ऑटोमॅटिकली मांडता येईल की नॅचरली फाईट और फ्लाईट सिच्युएशन असल्यामुळे हार्ट रेट इन्क्रीज होणार, रेस्पिरेशन रेट इन्क्रीज होणार, त्यामुळे ब्लड प्रेशर पण जास्त असणार. तर हे सगळे पॉइंट्स कसे आहेत, एकमेकांशी लिंक पॉइंट आहे. त्यामुळे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला डिस्क्राईब करणं हे अतिशय सोपं आहे. त्यामुळे एक सिस्टीम कदाचित कन्फ्युजन होऊ शकते की पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक मध्ये तर एकच सिस्टीम, तर फक्त नाव लक्षात घ्यायचं आहे की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इक्वल्स टू fight or flight system. So here we have seen about the autonomic nervous system. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड विसरल सिस्टीम, कारण आता आपण बघितलं हे सगळे ऑर्गन कसे आहेत, विसरल ऑर्गन्स आहेत. दीज ऑल ऑर्गन्स कसे आहेत, इनव्हॉलेंटरी आहे. त्यामुळे आपण याला इनव्हॉलेंटरी नर्वस सिस्टीम पण म्हणू शकतो, कारण सगळे फंक्शन्स कसे आहेत, दीज आर नॉट अंडर अवर कंट्रोल. त्यामुळे ब्रेन पासून ज्या नर्व्स आहेत किंवा स्पायनल कॉर्ड पासून ज्या नर्व्स या सगळ्या ऑर्गनला ज्या कनेक्ट आहे
त्या कशा ऍक्शन दाखवतात, इनव्हॉलेंटरी ऍक्शन दाखवतात, दॅट इज नॉट अंडर अवर कंट्रोल. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा जो एक पार्ट आहे ऍफरंट मध्ये, हे पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये जो भाग बघितला आपण, त्याच्यामध्ये बरेचशा ज्या फंक्शनिंग आहे त्या व्हॉलेंटरी आहे. त्यामुळे व्हॉलेंटरी ऍक्शन दाखवणार, पण विसरल जे 5 सेन्स ऑर्गनद्वारे आपण जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि त्यानुसार जी रिफ्लेक्स ऍक्शन आपल्याला मिळते, त्यामध्ये आपण व्हॉलेंटरी मुवमेंट दाखवू शकतो. तर यामध्ये आपण काय बघतो की हे सगळे विसरल ऑर्गन्स आहेत. दीज आर द इंटरनल ऑर्गन, विसरल ऑर्गन नॉट अंडर अवर कंट्रोल. सो दॅट्स वाय इट इज कंट्रोल्ड बाय द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो तर आज आपण बघितलं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. मेन चार्ट मध्ये आपण जो बेसिक नर्वस सिस्टीमचा चार्ट बघितला, त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल आणि हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इन डिटेल. तर पेरिफेरल मध्ये पण आपण ते क्रॅनियल आणि स्पायनल नर्व्स ऑलरेडी बघितलेले आहेत. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये मेन पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक मध्ये भरपूर काही हे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा वेगवेगळ्या फंक्शनिंग आहेत जे बॉडीच्या विथ डिफरंट अँड मेनी विसरल ऑर्गनच्या द्वारे आज पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपण क्लिअर केलेली आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे आणि कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये ही लक्षात ठेवायची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो इट इज व्हेरी इझी. याच्यावर कुठल्याही प्रकारचे रिझन जरी विचारले किंवा कोणतेही क्वेश्चन्स विचारले तर यू कॅन इझिली रिमेंबर. तर इथे आपण थांबतो आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. नेक्स्ट आपण बघणार आहोत सेंट्रल नर्वस सिस्टीम, विच इज अ व्हेरी डिटेल पार्ट. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं जे स्ट्रक्चर आहे ते ब्रेनचं स्ट्रक्चर खूप लेंदी आहे, त्यामुळे 1 बाय 1 एक एक पार्ट आपण ब्रेनचा बघणार आहोत सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये.